पानं चांगले धुवून घेतले आणि स्वच्छ झाले आणि असे कापडानं पुसून घ्यायचे हळूहळू, नाहीतर असे फाटतात. आता हे आपण कापूया. हलक्या हातानं कापायचे, अशी दांडी, आणि वरून थोडं लाटणं फिरवायचं म्हणजे मऊ मऊ होतं. अशा पद्धतीने टिप्स. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण साहित्य बघूया. 2 चमचे काश्मीरी मिरची, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, सांबार, 2 हिरव्या मिरच्या, लसूण, 4 चमचे पांढरे तीळ, कस्तुरी मेथी आणि 1 चमचा मीठ आणि चिंच भिजवलेली, 2 चमचे तांदळाचं पीठ, 4 वाट्या बेसन चना पीठ. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरं आणि लसूण, आता याच्यामध्ये मी भिजवलेली चिंच टाकते. आता हे सर्व मसाले मी एकत्र करते. आता याच्यामध्ये बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ, आता याच्यामध्ये ही पेस्ट, आता शेवटी याच्यामध्ये टाकायचं मक्का पीठ. हे टिप्स आहे. मक्का पीठ थोडं चमचाभर घ्यायचं, म्हणजे खुसखुशीत राहतात आणि 8 दिवस टिकतात, कडक राहतात. आता हे सर्व एकत्र करूया. कोणाकोणाला आवडता आळू वड्या नक्की सांगा. आता एक कसं लावायचं सांगते मी तुम्हाला. हे सरळ पान आणि उलटं पान, हे उलट्या पाण्याने लावायचं. उलटं पान करून लावायचं. हलक्या हाताने लावायचं, नाहीतर मग असे पानं भेटत. आता याच्यावर असं पान करायचं. हलक्या हाताने लावायचं. आता याची घडी कशी करायची मी सांगते तुम्हाला. एक पान असं घ्यायचं, खालचा भाग, त्याला वरून थोडं लावायचं बेसन, वरचा भाग घ्यायचा, थोडं थोडं लावायचं वरून, आणि अशा 2 घड्या झाल्या, खालचं वरचं, आणि हा भाग असा घ्यायचा. एकदम फिट बांधायचं, म्हणजे बाहेर येणार नाही सारं. असे घड्या करायच्या.
आता ह्या वड्या कशा झाल्या समजायचं. चाकूला लागलं तर कच्च्या, नाही लागलं तर झाल्या. आता याला आपण अर्धा तास थंड व्हायला ठेवू.